आज ना मी नाश्त्यासाठी बनवणार होते सँडविच आणि सँडविच म्हटलं की पुदिना चटणी आलीच. मग काय घेतली ना पहिले पुदिना चटणी बनवायला. त्यासाठीच ना भरपूर असा पुदिना, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये मीठ आणि जिरं पण घेतलं आणि त्यात पाणी टाकून मिक्सरला चांगली गरागरा फिरवून घेतली. झाली ना आपली मस्त अशी पुदिना चटणी तयार. नंतर ना गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो बारीक कट करून घेतले. आता हे सर्व कट केलेले एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये ना 1 चमचा मेयोनीज, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. आता घेतलं ना मग सँडविच बनवायला. ब्रेडच्या स्लाइसला पुदिना चटणी लावून घेतली आणि नंतर ना त्यावरती बनवलेलं स्टफिंग ठेवलं. अशाच पद्धतीने मला जेवढे सँडविच बनवायचे होते ना तेवढ्या स्लाइस रेडी करून ठेवल्या. म्हणजे नंतर टाईम नको जायला, गरमागरम पटपट बनवून सर्व करता येतील. आणि आता इथं ना सँडविच टोस्टरला मी दोन्ही बाजूने तूप लावून घेतलं. मी तर आपलं घरचं तूपच वापरते सँडविच टोस्ट करण्यासाठी. बाहेरच्या चीज आणि बटरपेक्षा घरचं तूप कधीही चांगलंच. आता ह्या तूप लावलेल्या टोस्टरमध्ये ब्रेडच्या स्लाइस ठेवून दोन्ही बाजूने अलटून पलटून चांगल्या भाजून घेतल्या. तयार झालेलं सँडविच कट करून त्यावरती टोमॅटो केचप ॲड करून आमच्या छोट्या आणि मोठ्या साहेबांना सर्व केलं. आणि ह्या दोघांना पण ना खूप आवडतं सँडविच. आणि नंतर मी पण गरमागरम सँडविच खायला घेतलं. खरंच खूप छान झालं होतं सँडविच. बाहेरचं खाण्यापेक्षा असं घरी बनवून मनसोक्त खाता येतं आणि ऑफकोर्स बाहेरच्यापेक्षा घरचं नेहमी हेल्दी आणि चांगलं असतं.